हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा निमित्त आम्ही एक नवीन काम काढलं होतं. म्हणून पहाटे पहाटेच बिरोबांचं दर्शन घेऊन गावाला जाण्यासाठी निघालो होतो. अजून पूजा पण झाली नव्हती आणि देवाला दंडवत पण इकडं चालू होतं घालायचं. बघा किती मस्त दरबार सजलाय. पण हे अर्धच आहे. पूजा झाली की आणखी छान रीतीने सजवतात. सकाळी मन प्रसन्न झालं आणि हा ब्लॉग पाडव्याच्या दिवशीचा आहे. गावाकडे असल्यामुळे थोडं उशिरानं पोस्ट करत आहे. मग दर्शन तेन घेऊन निघालो आणि एवढी भयानक थंडी होती ना आणि त्यात स्वेटर पण मी विसरले होते. मग थांबून मस्त बासुंदी चहा तर घेतला. सर्वांना तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज गुढीपाडवा, मग मी सकाळी लवकरच उठून गावाकडे आलो आहे आणि आज नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षाच्या दिवशी आम्ही पण एक नवीन काम काढलं आहे, ते तुम्हाला नंतर माहीतच होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर खूप दिवस झाले शेतात बोर मारण्याचा प्लॅन चालू होता. तर या सणाला म्हणलं ते उरकूनच घ्यावं आणि पाणी सांगणाऱ्यांना पण त्याच दिवशी बोलावलं होतं. आणि यांनी आमच्या भागात सगळ्यांनाच यांनीच सांगतात. मग त्यांना बोलवलं होतं. ते जर्मन पद्धतीने सांगतात. मग आधी घरापासूनच चालू केलं, पण तिथे काय पॉईंट गावला नाही. मग शेतात सगळीकडे फिरलो तर एक पॉईंट गावला आणि आमच्या मायलेकींचं इकडे तिकडे धावपळ चालू होती. आणि ऊन एवढं होतं ना, दियासुद्धा किरकिर करत होती आणि कुठेही गेलं तरी आमची ही ड्युटी काय संपत नाही. इकडे मार्किंग तेन करणं चालू होतं आणि अपोजिट साईडला 2 जरी मिळाले तसं त्यांनी सांगितले, तर इथला पॉईंट फिक्स झाला. त्याने इतके चांगले होते तर आमच्यासाठी त्यांनी नारळाच्या पद्धतीने देखील करून दाखवलं आणि खरंच निसर्गाचा महिमा बघा, खरंच नारळ हलतो. मग यांचं बघून आमचे आहोसुद्धा पण प्रयोग करायला बघितले आणि खरंच ते जमलं सुद्धा त्यांना. यालाच आपण बिझनेस बनवूया तर माझ्या मनात होतं. त्यानंतर दुपारचं काम सोडून त्यांनी कोणीतरी म्हणालेलं पाणी लागते की नाही हे चेक करायचं असेल तर लिंबूला एक काडी टोचून पॉईंटच्या अवतीभोवती फिरवायचं. पाणी असेल तर लिंबू फिरतं म्हणे आणि ते प्रयोग देखील यांचा सक्सेस झाला. आणि घरी येईपर्यंत म्हणजे सासूबाईंनी पूर्वजांना पूजून घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांनी बोर्डची गाडी आली. म्हणून सकाळ सकाळी अंघोळ तेन आवरून पूजा करायला चाललो होतो. आणि कोणतेही शुभकार्य धनगरांच्या हातून केलेलं खूप चांगलं असतं म्हणतात. तर म्हणून त्यांना सुद्धा बोलावलं होतं. तर त्यांनी आधी पूजा तेन करून घेतलं. त्यानंतर आमच्या खऱ्या लक्ष्मीनं पूजा केली. त्यानंतर मी सुद्धा करून घेतले आणि चांगलं पाणी लागू दे बाबा, माझ्या नवऱ्याचं सगळं टेन्शन दूर होऊ दे म्हणून हात पण जोडला. बघू काय होतं. मग काय चालू झाली की मशीन. बोर मारायचं तर गुरुवारीच होतं, पण पावसानं हजेरी लावून सगळ्या आमच्या डावावर पाणी सांडलं आणि आमचे आहो तर तिथनं हलायचं नावसुद्धा घेत नव्हते. नंतर मग नाश्ता तेन घेऊन मस्त रानात गेले आणि तिघांनी मिळून तिथंच नाश्ता केलो. तेवढ्या तिकडे पाणी पण लागलं आणि पाणी तर 80 फुटालाच लागलेलं, पण उन्हाळ्यात प्रॉब्लेम नको म्हणून 760 फूटपर्यंत मारावं लागला आणि पाणी पण 4 इंचावर आहे असं म्हणतात. बघू किती होतं. त्यानंतर एक 2-3 दिवस राहून रविवारी आम्ही घरी परतलो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.